मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करते छान असाल, स्वस्त असाल, मस्त असाल। बरं, आज आपण करणार आहोत शिराळाची भाजी म्हणजे किंवा दोडक्याची भाजी। बघू आपण कशी करणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत आणि त्याचे फायदे वगैरे पण मी तुम्हाला सांगणार आहे जस्ट थोड्या वेळाने। चला या, क्लिक करा। ही भाजी कशी बनवायची ते आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पण भाजी काय आहे किंवा दोडक्याच्या भाजीची थोडी माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आज। दोडका हे फळभाजी आहे। यात विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन मी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असे गुणधर्मसुद्धा आहेत। त्याचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबत वजन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा होतो बरं का। दोडक्याला दंडगोलाकार शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात। याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो। तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पंज म्हणून सुद्धा वापरली जातात। दोडक्यांचा वापर आयुर्वेदात उलटी आणि जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे पूर्वीच्या काळी हो। आणि दोडका भाजीचं नाव घेताच बरेच लोक तोंड मुरडायचे। याला आपण मराठीत शिराळे सुद्धा म्हणू शकतो बरं का। ही भाजी आपण छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिच्या वरच्या शिरा काढून छानपैकी मस्त कापून घेऊया तिला। त्यानंतर कढईत तेल घेऊन ते गरम होऊ देऊया। भाजी कापून झाल्यावर बघा भाजी छानपैकी कापली जाते अजून। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते भाजी कापण्याची सुद्धा आणि भाजी बनवण्याची सुद्धा। प्रत्येकाकडे भाजीला वेगवेगळी टेस्ट असते। भाजी पूर्णपणे कापून झाली आहे आपली। बघा किती छान भाजी कापलेली आहे। कढईवर गॅसवर कढई ठेवली आहे आपण। छानपैकी तापवून घेतली कढई आणि नंतर त्यामध्ये तेल घातले। भाजीमध्ये थोडं आलं लसूणची पेस्ट सुद्धा टाकली आहे आपण। कढईमध्ये तेल टाकून घेतलंय, छानपैकी जिरं टाकून घेतलंय, लसूण सुद्धा घेतलाय आणि ही भाजी थोडी चुरून घेतली आहे त्यामुळे टेस्ट चांगली येते भाजीला। जिरं तडकताच आपण लसूणाची फोडणी सुद्धा दिलेली आहे, कांद्याची फोडणी दिलेली आहे। थोडंसं परतून घेऊया। भाजीमध्ये लाल तिखट जेवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर हे सर्व ॲड केलेलं आहे भाजीमध्ये। भाजी कढईमध्ये
टाकलेली आहे पण आपण शिजण्याकरता. हे बघा, भाजी मस्त शिजती आहे. त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. बरेच लोक नाक मुरडतात शिराळीची भाजी किंवा दोडक्याची भाजी म्हटल्यावर, पण खरं तर ही अशी भाजी करून बघा आणि त्याची टेस्ट सांगा. भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. वरून मी खोबरं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ही भाजी खरंच खूप छान झालेली आहे, कारण मी त्याची टेस्ट घेतली आहे. तुम्हीही अशी भाजी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आहे ती भाजी. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.